नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत BMS गव्हर्नमेंट कॉलेजच्या कोटाबाबत। आणि हे माहिती घेत असतानाच आपण ह्या पूर्ण जी प्रोसेस आहे मेडिकलची पूर्ण प्रोसेस आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण दरवर्षी कंडक्ट करत असतो। याही वर्षी आपण या ठिकाणी जसं आम्हाला या ठिकाणी वेळ भेटेल काउन्सिलिंग प्रोसेसमधून तसं या ठिकाणी आम्ही येऊन इन्फॉर्मेशन द्यायचा 100% आपल्याला प्रयत्न करणार आहोत। कारण या ठिकाणी आपला कुठलाच इन्फॉर्मेशन अभावी या ठिकाणी लॉस होता कामा नये। तर आपण या ठिकाणी BMS कटऑफबद्दल माहिती घेऊ। तर माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाचं की विद्यार्थ्यांना ऐकलं असेल की लास्ट इयरला BMSचा कटऑफ खूप कमी गेलेला आहे, बरोबर आहे। तर लास्ट इयरला कट ऑफ कमी गेला याचा कारण जर आपण शोधलं तर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा डिफरंट आपल्याला तेवढा जाणवत नाही आहे। पण जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी हा डिफरंट खूप जास्त जाणवतो। त्याचे बरेच रिझन्स आहेत की लास्ट इयरला बरेच गव्हर्नमेंट कॉलेजेस वाढले, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजसुद्धा या ठिकाणी वाढलेले आहेत, त्यामुळे हा कट ऑफ आपल्याला कमी जाणवत आहे। हे पहिलं रिझन आहे। दुसरं रिझनचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर लास्ट इयरला 2 वर्षाचे जर कंपॅरेटिव्ह जर विचार केला तर रजिस्ट्रेशनची जी संख्या आहे ही खूप कमी झाली होती। कमी झाली का झाली? कारण ज्यावेळेस आपली काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार होती किंवा झाली होती त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट इयरची नीटची डेट अनाऊन्समेंट झाली होती, त्यामुळे हा कट ऑफ आपल्याला खूप कमी जाणवतो। तर आपण या ठिकाणी माहिती घेऊयात आणि त्यानंतर आपण पुढील काही गोष्टी डिस्कस करूया, ठीक आहे। तर आता या ठिकाणी BMS गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला फॉर ओपन कॅटेगरीमध्ये तर जनरलचा कट ऑफचा आपण विचार केला तर हा आहे 434 मार्क। आणि हा जो कट ऑफ देत आहे मी तुम्हाला हा कट ऑफ असेल मॉप ऑफ राऊंड 2चा तुम्हाला हा कट ऑफ मी सांगत आहे। याच्यानंतर आणखी 2 ते 3 राऊंड झालेले आहेत, तो कट ऑफ आपण का घेतला नाही त्याच्यामध्ये बरेच या ठिकाणी गॅप आहेत, ते आपण या ठिकाणी लास्ट इयर आणि ह्याच्यावर जर आपण कंपॅरिझन केलं तर मॅच कुठं होऊ शकत नाही आहेत। त्यामुळे आपण जो आपण सुटेबल कट ऑफ राहू शकतो हा आहे मॉप ऑफ राऊंड 2चा, त्यामुळे आपण तो कट ऑफ घेत आहेत, ठीक आहे। त्या ठिकाणी आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपनमध्ये जनरलसाठी 434 मार्क, त्यानंतर आपण ओपनमध्ये वुमेनचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 437 मार्क हे गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आहेत। त्यानंतर EWSचा विचार केला 429, सिमिलरली वुमेनसाठी सुद्धा 429 मार्क। ज्या विद्यार्थ्याला नोट डाऊन करायचे ते विद्यार्थी नोट डाऊन करून घेऊ शकतात कट ऑफ, किंवा या ठिकाणी आपल्या ग्रुपचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप या दोन्ही ग्रुपवरती हे कट ऑफ तुम्हाला येऊन जाणार आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण OBCचा विचार करूया। OBCमध्ये 430 मार्क फॉर जनरल, वुमेनसाठी हा कट ऑफ होता 429 मार्क। त्यानंतर आपण पाहूया NTBसाठी हा कट ऑफ 428 मार्क, आणि त्यानंतर फिमेलसाठी जर विचार केला या ठिकाणी 425 मार्क। त्यानंतर आपण NTCसाठी जर हा कट ऑफ पाहिला तर हा कट ऑफ आपल्याला जवळपास OBCच्या कट ऑफच्या जवळजवळ आपल्याला दिसून येईल, 430 मार्क फॉर या ठिकाणी जनरल कॅटेगरी, आणि त्यानंतर वुमेनसाठी पाहिला तर आपण 430 मार्क हा एवढा कट ऑफ आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आपण या ठिकाणी NTDचा जर विचार केला, NTDचा जर या ठिकाणी पाहिला कट ऑफ तर 400 मार्क्स, आणि त्यानंतर आपले 408 मार्क हा आपल्या या ठिकाणी जनरलमध्ये वुमेनसाठी हा आपल्याला गेलेला दिसून येईल, ठीक आहे। त्यानंतर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला असता तर VJमध्ये 426 मार्क आणि 418 मार्क फॉर वुमेन कॅटेगरी, 426 जनरल आणि वुमेनसाठी 418 मार्कापर्यंत आहे, ठीक आहे। त्यानंतर SCचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर SCसाठी 370 मार्क फॉर जनरल आणि 376 मार्क फॉर SC वुमेनसाठी हा कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर आपण ST बाबत जर विचार केला तर या ठिकाणी 228 मार्क फॉर जनरल आणि या ठिकाणी 230 मार्क फॉर ST वुमेन हा एवढा आपला कट ऑफ गेलेला आहे हा लास्ट इयरसाठी, ठीक आहे। तर या कट ऑफमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की जसं आपण MBBSसाठी 2 मार्क 3 मार्क प्लस और मायनस आपण या ठिकाणी कन्सिडर केलं होतं, तसं BMS गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला -5 किंवा -6 मार्क किंवा +5 किंवा +6 मार्क्स असं आपल्याला या वर्षीच्या कट ऑफसाठी आपण कन्सिडर करू शकतो। कारण गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ एवढाही खाली येणार नाही किंवा एवढाही वर जाणार नाही लास्ट इयरच्या तुलनेत की ज्याचं आपल्याला या ठिकाणी खूप जास्त आपल्याला म्हणजे गॅप पाहण्यासाठी मिळेल असं होणार नाही आहे। आपण काय पाहू शकतो या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी 5 ते 6 मार्क प्लस किंवा जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी 5 ते 6 मार्क्स आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे। एवढ्या याच्यामध्ये ऑल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी कट ऑफ व्हॅरी होऊ
होऊ शकतं, याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. हे गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये हा डिफरंट खूप जास्त येऊ शकतो आणि तो किती येणार आहे याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात आपण नेक्स्ट इयरला नंबर ऑफ सीट्स किती असतात पूर्ण प्रोसेससाठी याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर